मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान सरकारकडून गोड बोलून काटा काढण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केलाय। सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा जरांगे यांनी समाचार घेतला। मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। आंदोलनाची दखल अजूनही घेतली गेलेली नाही आणि याच संदर्भात छगन भुजबळ यांनी जे काही वक्तव्य केलं त्यावरून गोड बोलून काटा काढण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। ऐकूयात। आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे। बैठका घेऊ, निर्णय काढू, दाटमोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला। गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना। एखाद्या असा अंदाज दिसतोय मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे। म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्यांनी। तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही। कारण विदर्भात काही तो वाद नव्हता। तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले। हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता। परंतु काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले। हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे। जे आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे, विनाकारण वाद वाढवू नये। तू नको सांगू म्हणा, आम्हाला कळतं। तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका। थोडं थांबा ना, कळलं तुला।